रव्याचे आप्पे करणार त्यासाठी मी 2 वाटी रवा घेतलेला आहे, त्यात पाणी टाकलेलं आहे, मीठ टाकायचं अर्धा चमच आणि किंचित सोडा टाकायचा, व्यवस्थित मस्त भिजू द्यायचं पाण्यात। थोडा रवा भिजेल, मस्त रवा फुलेल, फुलला की मग याच्यात आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची हे बारीक करून यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि याला 2 मिनिटं ठेवायचं। 2 मिनिटं ठेवली की व्यवस्थित असं मस्त फुगतो हा रवा आणि यामध्ये सोडा टाकलेला मस्त फुगतो। तर बघा असं झालेलं आहे आपलं बॅटर। तर आपण हे पॅनच्या तव्यात टाकून घेऊया। पॅनच्या पात्रामध्ये आता थोडं तेल टाकायचं, त्यात मोहरी आणि जिरे टाकून असं ह्या प्रकारे तडतडले की आपण हे यामध्ये बॅटर टाकायचं, चमच्याने टाकायचं म्हणजे व्यवस्थित टाकता येईल यामध्ये। हे बघा मी पूर्ण टाकलेलं आहे त्याच्यात आणि थोडं मस्त व्यवस्थित फुललेलं पण आहे ते। सोडा टाकलेलं व्यवस्थित मस्त छान नरम फ्लफी होतात ते। एक साईड व्यवस्थित भाजली की यामध्ये आपण वरती तेल टाकून एकदा पलटे करून घेऊया। थोडं बाजूला असं तेल सोडायचं, गॅस लो फ्लेमवर ठेवायचं, व्यवस्थित चालून घ्यायचं। हे बघा छान मस्त भाजलेले आहेत खरपूस। हे आपले तयार झाले आप्पे। चटणी केलेली आहे शेंगदाण्याची, मस्त व्यवस्थित छान झालेली आहे, नरम पण झालेत मस्त होऊन। मस्त चटणीसोबत सर्व करा, एकदा ट्राय करा, कसे वाटले नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।